नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 20 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 19 जानेवारी आणि 20 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून संपूर्ण प्रश्नांचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तुम्हाला जर प्रश्न आवडत असतील, तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, जाफर हसन हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जॉर्डन या देशाचे जाफर हसन हे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे वीरगाथा 3.0 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून तो कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यामार्फत ही योजना आयोजित करण्यात आलेला आहे. कोणता? वीरगाथा 3.0 कार्यक्रम. समोरचा प्रश्न आहे, प्रश्न अगोदर आपण याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट पाहून घेऊ. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून विविध श्रेणीतील त्यांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना ओळखले जाणार असून, पुरस्कार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 100 शालेय विद्यार्थ्यांना वीरगाथा 3.0 चे सुपर 100 विजेते म्हणून सन्मानित केलेलं आहे. मागील वर्षी 13 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 2.42 लाख शाळांमधील 1.36 कोटी विद्यार्थ्यांना या विक्रमी सहभाग आकर्षित करून सशस्त्र दलाच्या बलिदानाबद्दल जागरूकता आणि प्रशंसा करणे हे वीरगाथा या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुदुचेरीचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शरद चव्हाण यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुठलचे? पुदुचेरीचे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत, केंद्रीय गृह मंत्रालयाने पुदुचेरीचे नवीन सचिव म्हणून डॉक्टर शरद चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केलेली असून, चव्हाण हे AGMUT, अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे असून कॅडेटचे सदस्य आहेत आणि त्यांनी यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे काम पाहिलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भारत सरकारने कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सुरत विमानतळाला भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत, भारत सरकारच्या अलीकडील घोषणेनुसार गुजरातमधील सुरत विमानतळाने आंतरराष्ट्रीय विमानतळ दर्जा हा प्राप्त केलेला आहे. हिरे आणि कापड उद्योगासाठी जागतिक प्रवास सुलभ करणे आणि आयात-निर्यात प्रकल्पांना चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल आर्थिक क्षमता आणि अनलॉक करण्यासाठी सज्ज करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची उन्नती, आर्थिक वाढ, विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि राजनैतिक संबंधांना बळकट करण्यासाठी अपेक्षित आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 5. कायसनूर वन रोग कोणत्या राज्यात आढळून आलेला आहे? कोणता? कायसनूर हा नवीन रोग कोणत्या राज्यामध्ये आढळून आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कर्नाटक राज्यामध्ये हा रोग आढळून आलेला आहे. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत, कायसनूर वन रोग, ज्याला माकड ताप म्हणूनही ओळखलं जातं, हा रोग कर्नाटक भारतामध्ये आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोका ठरत आहे. यावर्षी 49 प्रकरणे आणि 2 मृत्यूंमुळे कर्नाटक राज्याच्या आरोग्य विभागाने हाय अलर्ट सांगितलेला आहे. कायसनूर जंगलातून 1957 मध्ये उद्भवलेला हा रोग कायसनूर फॉरेस्ट डिसीज व्हायरस म्हणून समोर आलेला आहे. समोरचा आहे, कायसनूर वन रोग हे केंद्रित उद्रेक क्षेत्र उत्तरा कन्नड हे जिल्ह्यामध्ये बहुतेक प्रकरणे आढळून आलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. फिफा विश्वचषक 2026 खालीलपैकी कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट या 3 देशांमध्ये फिफा विश्वचषक 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉइंट आहेत, 2026चा फिफा विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट याद्वारे आयोजित केला जाणार आहे.
ही स्पर्धा 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये होणार असून 16 शहरांमध्ये 104 सामने होणार आहेत. या स्पर्धेत 48 सहभागी होणार असून 60 खेळ युनायटेड स्टेट्समध्ये, 10 कॅनडामध्ये आणि 10 मेक्सिकोमध्ये खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा मेक्सिको सिटीच्या एस्टेडिओ इस्टेका स्टेडियममध्ये सुरू होईल आणि 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी येथे याचा समारोप होणार आहे. 2026 ची विश्वचषक ही 3 राष्ट्रांनी आयोजित केलेली पहिलीच आणि 1994 नंतरचा हा पहिला उत्तर अमेरिकन विश्वचषक असणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. IIT मद्रासने अलीकडेच गर्भिणी GA2 AI मॉडेल विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेशी सहकार्य केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणजे THSTI यासोबत IIT मद्रासने सहकार्य करार केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास म्हणजेच IIT मद्रास आणि फरीदाबादमधील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांनी अलीकडेच गर्भिणी GA2 नावाचे AI मॉडेल विकसित केलेलं आहे. हे मॉडेल 2ऱ्या आणि 3ऱ्या तिमाहीत गर्भवती महिलांमध्ये गर्भाचे वय अचूकपणे निर्धारित करू शकतं, जेणेकरून बायोटेक्नॉलॉजी रिसर्च आणि इनोव्हेशन कौन्सिल आणि THSTI यांच्यातील सहकार्याने गर्भिणी कार्यक्रमाचा हा भाग म्हणून मॉडेल विकसित केलं गेलेलं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 8. भारताच्या पंतप्रधानांनी स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजेच PFBRसाठी कोर लोडिंग प्रक्रियेची सुरुवात कुठे केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. तामिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी मद्रास अणुऊर्जा केंद्र कल्पकम येथे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरच्या कोर लोडिंग या प्रक्रियेचे उद्घाटन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये PFBR हे एक अणुतंत्र युरेनियम प्लुटोनियम मिश्रित ॲक्वा मॉक्स इंधन आणि थोरियम 232 ट्रान्सम्युटेशनसाठी वापरलं जातं. समोरचं आहे लिक्विड सोडियम हे शीतलक म्हणून काम करतं, ज्यामुळे वीज निर्मितीही सुलभ होते. प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह भाविनीद्वारे स्वदेशी डिझाइन केलेली हे एक MSME सह 200+ भारतीय उद्योगांचा याच्यामध्ये समावेश असलेली महत्त्वपूर्ण उपलब्धी असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025चे उद्घाटन नुकतेच कुठे झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नवी दिल्लीमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान वाणी योजना कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दूरसंचार विभागाने पंतप्रधान वाणी योजना सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 11. अलीकडे कोणत्या देशाने डेव्हिड स्ट्राईकचा सराव केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारताने डेव्हिड स्ट्राईक याचा सराव केलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारतीय सशस्त्र दलाने 16 ते 19 जानेवारी दरम्यान डेव्हिड स्ट्राईकचा सराव केलेला असून त्यात लष्कर आणि हवाई दलातील उच्चभू सैनिकांचा याच्यामध्ये समावेश होता. सराव प्रशिक्षण क्षेत्र आणि फायरिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आलेला हा सराव होता. रसद परिष्कृत करणे आणि कठीण परिस्थितीत सैन्य टिकवणे यावर लक्ष केंद्र केलेलं असून प्रगत तंत्रज्ञानाने दुर्गम ठिकाणी सैन्याची अचूक वितरण सुनिश्चित करणे हा सरावाचा मुख्य उद्देश होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. अजित मिश्रा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रीती रजक ही भारतीय सैन्यात सुभेदार बनणारी पहिली महिला ठरलेली आहे. तिच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. चॅम्पियन ट्रॅप नेमबाज प्रीती रजत हिने हवालदारपदी बढती मिळवून लष्करातील पहिली महिला सुभेदार म्हणून इतिहास रचलेला आहे. लष्कराने अलीकडेच लष्कर पोलिसांच्या कॉर्प्समध्ये महिलांसाठी शिपाई रँक उघडल्याने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. नेमबाजीतील गुणवंत खेळाडूंना सुभेदार रजत तिच्या
ट्रॅप नेमबाजी प्रकरणाच्या जोरावर 2022 मध्ये लष्करात दाखल झालेले होते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. प्रतिष्ठित महागौरव पुरस्कार 2024 हा कोणाला मिळालेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निखिल मुकुंद वाघ यांना महागौरव 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या अल्बमने ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम म्हणून पुरस्कार जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, क्षण या अल्बमने बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम हा पुरस्कार ग्रॅमी अवॉर्डमध्ये मिळवलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाने AI पॉवर्ड सरकारी सेवांसाठी 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताने हा पुरस्कार जिंकलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. सरकारी सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी दुबईतील 2024 मध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये भारताने 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार जिंकलेला आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवर्तनात्मक प्रकल्प म्हणजेच रास्तेला दिला जाणार आहे गेलेला होता. समोरचा प्रश्न क्रमांक 17. भारत ऊर्जा सप्ताह 2025 कधी आयोजित केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह आयोजित केला जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. भारत ऊर्जा सप्ताह 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन होणार आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ग्रामीण भारत महोत्सव 2025ची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गाव बडे तो देश बडे ही या ग्रामीण भारत महोत्सवाची थीम आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारताने 2025च्या हज करारावर कोणत्या देशासोबत स्वाक्षरी केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सौदी अरेबिया. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. लार्ज मल्टीमॉडल मॉडेल्स म्हणजेच LWMच्या नैतिक वापरावर मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या संस्थेने जारी केलेली आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, WHO या संस्थेने याच्यावर मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर राधाकृष्णन समिती ही कोणत्या सुधारणांशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शैक्षणिक सुधारणेसाठी राधाकृष्णन समितीशी संबंधित आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. भारताची पहिली स्वदेशी विकसित हायड्रोजन फ्युअल सेल फेरी कोणत्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वाराणसीमध्ये तैनात करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. डिजिटल इंडिया अभियानाचा नवीन टप्पा कोणत्या वर्षीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2027 पर्यंत हा टप्पा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे काही 20 जानेवारी आणि 19 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे.